सरकार स्थापन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या बाबूंना मोदी सरकारचं रिटर्न गिफ्ट। बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेजची घोषणा। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रते प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे राज्याचं लक्ष। अमित शहांनंतर शिवसेना शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर प्रहार। औरंगजेब फॅन्स क्लब विषयावर व्यंगचित्रातून टीकास्त्र। भारताची परीक्षा प्रणाली पूर्णपणे फ्रॉड। परीक्षांमधल्या घोटाळ्यांवरून राहुल गांधींचा हल्लाबोल। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पुन्हा वाहतूक कोंडी। वाहनांच्या लांबच लांब रांगा। वाहन चालकांचा मनस्ताप। टोमॅटो पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। आधीच महाग असलेल्या टोमॅटोची आवक घटण्याची शक्यता। टोमॅटो आणखीन महाग होणार। आज कोयना धरणातून 1050 क्युसेक पाणी सोडणार। कोयना कृष्णा काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणारे तलाव जे ते निम्मे भरले। 10% पाणी कपातीचा निर्णय 2 दिवसात रद्द होण्याची शक्यता। पूजा केडकरच्या अडचणीत आणखीन वाढ होणार। आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचं सांगून कमी उत्पन्न दाखवण्याचा प्रयत्न। सीआयडी कडून तपास सुरू। चिखलोली धरण ओव्हरफ्लो। अंबरनाथकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पश्चिम घाटातून येणाऱ्या वाऱ्यांमुळे निसर्गाचा अनोखा आविष्कार। तब्बल 6 वर्षांनी होमगार्डच्या 9700 जागांची भरती होणार। 16 ऑगस्ट पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात। उद्घाटनाआधीच पालघरच्या 57 कोटींच्या उड्डाण पुलाला तडे। सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर। कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर एकेरी वाहतूक। केरली गावाजवळ पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना मोठा फटका। नागपूरच्या पारडी परिसरात फुटपाथ खचून 12 फुटांचा खोल खड्डा। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता। पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष।